शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत? बरेच ना. स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत जेजुरीला पायी आणि आजचा सलग दुसरा दिवस आहे. हाय तुम्हाला मग येतो. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे. जेजुरीला आपण आज जाणार आहोत. तर इथून आता जेजुरी जवळपास 17 किलोमीटर आहे. आणि आता आपण मगाशी ट्रेक चालू केला. आता किती वाजले? 8 वाजले. आपण 7:15ला ट्रेक चालू केला होता. 7:20 आपण ट्रेक चालू केला आणि आता 8 वाजलेत. आता बघूया किती वाजता आपल्याला जेजुरीला पोहोचायला. अर्धी पब्लिक मागे आहे आणि अर्धी पब्लिक पुढे आहे. हे बघा, समोर पब्लिक इथून चालले आहे. आता त्या दिवशी म्हणजे काल स्वारगेटपासून चालू केलं होतं. काल स्वारगेटपासून वारी चालू केली होती आणि सासवडला पोचलो जवळपास काहीतरी 7 वाजता पोचलो. सकाळी 7:15ला चालू केलं आणि 7 वाजता पोचलो. म्हणजे बरोबर 12 तास झाले चालून. मध्ये 1 तासाचा ब्रेक घेतला होता. वाघापूरला थांबलो होतो 1 तासासाठी आणि आता परत कंटिन्यू करतो. आज सकाळी उठलो, पुन्हा स्टार्ट करायला लागलो. आणि या साईडला वातावरण एक नंबर आहे. सगळं हिरवागार आहे या साईडला. पाऊस एकदम कमी आहे. बघा, या साईडला शेती पण आहे बघा. इथे सगळीकडे शेती वगैरे आहेत आणि अर्धी वारी चालली पुढे इथून. आता यावर्षी कशी माझी पहिली वारी होती तर मला काय एवढा अंदाज आला नव्हता. म्हणून मी बॅग ना भरपूर वजन ठेवलं त्यात. म्हणजे कपडे भरपूर घेतले तर मला काय माहीत नव्हतं. आता बॅग थोडं वजन वाटायला लागले. ठीक आहे, असू दे. तसं पण माझं आता म्हणजे ही वारी आहे ना ते स्वारगेट ते जेजुरीपर्यंत आहे. पहिला वर्ष होता म्हणून जेजुरीपर्यंत जाणार, तिथे दर्शन करणार आणि मग परत माघारी येणार. आता 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतमध्ये जायला. तिथून आपण आतमध्ये जाऊ आणि मग गड चढायला सुरुवात करू.
आता लाईन सुरुवात करू, लाईनला आता जॉईन करू आणि दर्शन घ्यायला जाऊया. आणि परत आज वारी पण होती आणि प्लस आज रविवार पण आहे म्हणून गर्दी थोडी असणारच. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलोय.